देवतकरांचे माहित मामा सासरे सगळ्यांना राम 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 सलाम अलैकुम गुड इव्हिनिंग जय भीम जय महाराष्ट्र जय जय क्रांती जय बिरसा मुंडा जय सेवालाल जय बसवांना जय क्रांती जय जगत सर्वांचं भलं हो भवतु सर्व मंगलम राम कृष्ण हरी एवढं सगळं म्हटल्याशिवाय आपला महाराष्ट्र पूर्ण होत नाही. सगळ्याचा अर्थ एकच आहे. खर तर मला सभेला इकडे आप्पा कळालं होतं की गाव भेटदावर आणि कोपरा सभा आहे, पण इथं आल्यावर बघतोय तर ही जंगी सभा दिसते. कसली कोपरा सभा इथे? अख्खं गाव इथं आले. मी माहिती घेतोय. दौंड तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार तुमचे आमचे सर्वांचे लाडके आप्पा रमेश आप्पा थोरात हे आपले उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या यवत गावामध्ये मला वाटतं तालुक्याचा गाव भेट दौरा शेवट मला वाटतं इथे तुम्ही करताय. गाव भेट दौरा पूर्ण झालाय तुमचा असं कळतंय. खर तर आप्पांचा गाव भेट दौरा 5 वर्ष चालू असतो आणि या सभेच्या निमित्तानं उपस्थित असले तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जेधे वंचितचे नेते उत्तमराव गायकवाड, तुम्ही माझं नाव विसरले होते, सन्माननीय सोहेलभाई कापरे साहेबांनी खूप चांगलं भाषण केले. आधीचे सगळ्यात चांगल्या वक्त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडलेत आणि मी त्याच्या पुढचं बोलतो. तुमचे मुद्दे मी काही घेणार नाही. राहिलेले मुद्द्यावर मी बोलतो जे तुम्हाला कोणी सांगणार नाही. पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही फसवणीस मानला, ज्याला तरुण पोर अलीकडची टरबूज मानतात, मी नाही म्हणत, पोर मानतात. ते काहीतरी पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच येत आहेत उद्या. अजून काय कोणी सभेला त्यांना बोलविनच, सभेलाच बोलविलं कोणी, कुठं सभाच दिसा ना यांच्या. पण आता ह्या बाबाला इकडे कोण नाही तर बोलावणार कोणाला? ह्या बाबाला म्हणजे कळलं ना मित्रांनो. 3 मुद्दे मी सांगणार आहे. आदरणीय पवार साहेब महाराष्ट्र आणि दौंड तालुक्यावर येतो नंतर. का पवार साहेबांच्या बरोबर आपल्याला जायचंय? का पवार साहेब 84व्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये भिंगरी लावून पळतायत? का पवार साहेबांना घरात बसवत नाही का? का पवार साहेब शांत राहत नाहीयेत? सगळ्यांची इच्छा आहे साहेबांनी रिटायर व्हावं, साहेबांनी घरात बसावं, साहेब कशाला फिरतात त्यांना वाटतंय. तर साहेब का शांत नाहीयेत याचा कधी आपण विचार केलाय का? हा 84 वर्षाचा योद्धा शांत राहू शकत नाही याचं कारण असं, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत आणि शूरवीरांचा महाराष्ट्र सध्या खूप अडचणीत आहे मित्रांनो. पूर्वी आपल्याकडे पद्धत होती बोलण्याची. लोक म्हणायची महाराष्ट्राचा काही यूपी बिहार करायचा का? आता मित्रांनो यूपी बिहारला बदनाम करू नका. महाराष्ट्र यूपी बिहार पेक्षा खूप खाली गेलाय. आकडेवारी काढून बघायचे. सुशिक्षित तरुण मुलं मला काही दिसतायत, गुगल सर्च करणारी दिसतायत. समोरच्या उमेदवार जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे फेकू पार्टी. मी नाही म्हणत, गुगल म्हणतंय. तुम्ही गुगलला सर्च करून बघा तरुणांनो, फेकू पार्टी म्हणल्यावर काय येतंय बघा. महाराष्ट्र पूर्ण अडचणीत आहे. 2014 पर्यंत आपण आकडेवारी काढून बघा. महाराष्ट्र शिक्षणामध्ये आघाडीवर होता, महाराष्ट्र उद्योगधंद्यामध्ये आघाडीवर होता, महाराष्ट्र दुग्ध व्यवसायामध्ये आघाडीवर होता, महाराष्ट्र शेतमाल निर्यातीमध्ये आघाडीवर होता, महाराष्ट्र आरोग्य सेवामध्ये आघाडीवर होता, महाराष्ट्र महिला सुरक्षेच्या बाबतीत आघाडीवर होता, महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये कमी होता, महाराष्ट्र जीडीपी मध्ये वर होता, महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये वर होता, नंबर 1 वर होता. पहिल्या 2 किंवा 3 मध्ये महाराष्ट्र असायचा. आज रोजी आपण काढून बघा सगळा डेटा, महाराष्ट्र पहिल्या 6 मध्ये सुद्धा नाही. आज 2014 नंतर महाराष्ट्राची अधोगती होते आणि आदरणीय पवार साहेब जो महाराष्ट्र
महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार ज्यांना समजलं जातं ते पवार साहेब या काळामध्ये स्वस्त बसू शकत नाही. या महाराष्ट्रातला शेतकरी गांजलाय, दूध उत्पादक शेतकरी गांजलाय, कष्टकरी गांजलाय, महिला सुरक्षित नाहीत, बेरोजगारी प्रचंड वाढली, क्राईम वाढलाय. अशा काळामध्ये पवार साहेब स्वस्त बसू शकत नाहीत. आपल्या उघड्या डोळ्यांनी ह्या महाराष्ट्राची अधोगती पवार साहेब बघू शकत नाहीत. म्हणून पवार साहेब लढतायत. आणि महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही काढून बघा, कुठल्याही नेत्याची एवढी मोठी सभा होत नाही एवढी महाराष्ट्रामध्ये आता पवार साहेबांना प्रचंड मोठी गर्दी जमते आहे. युवक जमतायत, महिला जमतायत, वयोवृद्ध जमतायत, मोठ्या प्रमाणावर जातात. साहेब ज्या जिल्ह्यामध्ये जातात तिथं वातावरण पलटी होतंय. मित्रांनो, आजचाच रिपोर्ट आहे, महाराष्ट्रामध्ये 160 ते 165 महाविकास आघाडीचे सीट येत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी भविष्य सांगत नाही. इथे खूप मुद्दे बोलले गेले. कापरे साहेबांनी खूप महत्वाचे मुद्दे मांडले, सोहेलभाईंनी मांडले. का लढायचे आपल्याला? काय भारतीय जनता पार्टीचा आपला काय वाद आहे? बांधाला बांध आहे का? काय फडणवीसचं आपलं वैयक्तिक भांडण आहे का? राहुल कुलचं आपलं सुद्धा काय वैयक्तिक भांडण नाहीये. राहुल कुलशी माझं विकास लावण्याचं काय भांडण आहे आप्पा? हा दौंड तालुका शेतकरी असलेला, कष्टकरी असलेला ग्रामीण भाग, राहुल कुलनी स्वर्गीय सुभाष अण्णांच्या विचारधारांना तिलांजली दिली. स्वर्गीय सुभाष अण्णा सेक्युलर विचाराचे होते, पुरोगामी विचाराचे होते. मी सुभाष अण्णांच्या बरोबर काही काळ काढलेला आहे, त्यांच्यावर कामही केलेलं आहे. सुभाष अण्णा धर्मांध विचाराचे नव्हते. या दौंड तालुक्यातलं RSS नावाचं विषारी बीज लावायचं पाप राहुल कुलनी दौंड तालुक्यात केलंय. म्हणून माझं भांडण आहे. पाप केले, पाप. तरुणाईला बुद्धिभेद केला जातोय. तरुणाईच्या डोक्यामध्ये विषारी विष कालवले जातात. अरे आमदार होतील, कुणी जातील, मंत्री येईल, सरकार येईल, जाईल, पण आमच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये जे विषारी विष पेरले जातात, जे RSSचे, ते RSS बद्दल आपल्या सर्वसामान्य लोकांना माहित नसतं. दौंड तालुक्यात सुद्धा कुठं कुठं शाखा भरतायत मोडक्या तोडक्या. त्या RSSने या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कसलंही योगदान दिलेलं नाही. इंग्रजांच्या विरोधात खडा सुद्धा मारलेला नाही, कसलं आंदोलन केलं नाही. उलट छुपे रुस्तम राहून इंग्रजांना मदत केलेली आहे RSSने. ज्या संविधानाचं उत्तमराव आपण बोलतोय, त्या संविधानाला 1950 साली RSSने जाहीर विरोध केलाय. त्यांचं ऑर्गनायझर नावाच्या मुखपत्रामध्ये त्या काळामध्ये संविधानाच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया त्यांनी वारंवार दिलेल्या आहेत. हे रेकॉर्डवर आहे. ते म्हणले संविधानावर हा देश चालवायचा नाही, आम्हाला मनुस्मृतीवर आधारित देश चालवायचा आहे. मनुस्मृती म्हणजे काय माहितीये का मित्रांनो? ज्या मनुस्मृतीच्या तत्वाच्या विरोधामध्ये आमचे संत नामदेवांनी बीज लावलं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं नामदेव महाराज म्हणाले. हेच नामदेव महाराज म्हणाले, आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म. त्या भागवत धर्माचं बीज आमच्या संतांनी लावलं. आम्ही त्या संत परंपरेतले आहोत, आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत. आमच्या नामदेवांना त्रास कुणी दिला? आमच्या चक्रधर स्वामींना, महानुभाव पंथाचे 12व्या शतकात, त्यांना त्रास कुणी दिला? आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला कुणी लावलं? त्यांचे हाल अपेष्टा कुणी केल्या? मुस्लिमांनी केल्या का? ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त मुसलमानांनी घ्यायला लावलं का? आमच्या संत तुकारामांच्या गाथा बुडवायला कुणी लावल्या? मुस्लिमांनी लावल्या का? आमच्या सावतवाला, आमच्या चोखवाला मंदिर प्रवेश कुणी नाकारला? जे आमचे सावतवा म्हणत होते, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी माऊली. एकमेव संत आहेत सावतामाळी ज्यांच्याकडे विठ्ठलाची पालखी मागायला जाते. सावतामाळी मंदिरात गेलेच नाही, प्रवेशच नव्हता हो. चोखोबाला मारलं हो. चोखोबाची दारात समाधी आहे पंढरपूरच्या. आधी चोख व्हावं लागतं, मग नामदेव पायरी, मग विठ्ठलाकडे जावं लागतं. विठ्ठलाने त्यांना तिथं स्थान दिलं. ज्या विठ्ठलाचं आपण नाव घेतो, जे रामकृष्ण हरी आपण म्हणतो, हा रामकृष्णी उघड मंत्र आपल्या संतांनी दिला. त्याच संतांना छळणाऱ्या प्रवृत्तीने, त्याच अवलादीने मित्रांनो आपल्या रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मुस्लिमांनी विरोध नाही केला. छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारामध्ये
12 मुस्लिम सरदार होते. आरमार प्रमुख त्यांचा म्हणजे संरक्षण मंत्री दौलत खान होता. शिवाजी महाराजांची औरंगजेबाची भेट झाली. औरंगजेबाचा वकील कोण होता? भास्कर कुलकर्णी होता. छत्रपती शिवाजी राजांचे वकील काजी हैदर होते. हे कधी सांगणार? मला कोण सांगणार? ही लढाई आत्ताची नाहीये. रमेश आपण राहुल कुलपुरती मर्यादित लढाई नाही. देवेंद्र फडणवीस आणि यांच्या पुरती मर्यादित नाही. नरेंद्र मोदी आणि पवार साहेबांपुरती मर्यादित नाही. पवार साहेब 60 वर्ष या शक्ती विरुद्ध का लढतायत याचं कारण इतिहासात आहे मित्रांनो. त्या छत्रपतींना छळलं. ज्या डॉक्टर अमोल कोल्हेंना उपर म्हणलं त्याच्यावर मी येतो नंतर. त्या डॉक्टर अमोल कोल्हेंचं योगदान या महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं आहे. आमच्या डॉक्टर अमोल कोल्हे माझे खासदार आहेत, संसद रत्न ठरले. त्या डॉक्टर अमोल कोल्हेंनी स्वराज्य रक्षक संभाजीराजे मालिका काढली नसती तर तुम्हाला अनाजी पंत कळला असता का? तोपर्यंत तुम्हाला अनाजी पंत माहिती होता का? हात वर करून सांगा कोणीतरी मला की ती मालिका निघायच्या आधी अनाजी पंत आम्हाला माहिती होता. अरे शंभू राजांचा खोटा इतिहास लिहिला, आमच्या माथ्यावर मारला. त्या शंभू राजाचा खरा इतिहास तर हातावर घेऊन आमच्या अमोल कोल्हे त्या ठिकाणी मालिका काढतात. त्यांना प्रचंड छळलं, प्रसंगी घर घात ठेवलं. त्या अमोल कोल्ह्यांना तुम्ही उपरे म्हणता. तू तुमच्या जिंदगानीवर. शंभू राजांचा इतिहास जगभर नेणारे डॉक्टर अमोल कोल्हे ऐतिहासिक काम केले त्यांनी. ऐतिहासिक काम ते कुणीच पुसू शकत नाही. आता स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, त्या संभाजी राजांना सुद्धा छळणारे, त्रास देणारे अनाजी पंत आणि त्यांची पिलावळ होती, ज्यांना संभाजी राजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. हत्तीच्या पायाखाली तोडवलं, कडेलोट केला होता. पुढच्या काळामध्ये येऊ आता परत. छत्रपती शाहू महाराजांना नाकारलं होतं पंचगंगेवर स्नान करताना. म्हणले तुम्हाला वैदिक मंत्र म्हणता येत नाही, तुमच्यासाठी तुम्ही शूद्र आहात. शाहू महाराजांचा अपमान केलाय राजाचा. राज्याभिषेकाला शिवाजी राजांचा का विरोध केला त्यांनी माहितीये का? गागा भट्टीकडून का आणला होता माहितीये का तरुणांनो? नुसती शिवजयंती मिरवणूक काढून उपयोग नाही, शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन उपयोग नाही, डोक्यात घेतले पाहिजेत. त्या राज्याभिषेकाला विरोध याच्यासाठी केला होता. ते म्हणले राज्याभिषेक राजाचा राजपुत्राचा करतात, तुम्ही राजपुत्र नाहीये, तुम्ही सरदार पुत्र आहात.